नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग नंतर काय बोलावं? गुड मॉर्निंग हे शब्द दोन तसे हलके वाटतात, पण रोज तेच तेच ऐकून कंटाळा येतोय ना. तर कधी जाणवलंय का, तुम्ही तिला रोज सकाळी गुड मॉर्निंग पाठवता, कधी रिप्लाय येतो तर कधी ती फक्त सीन करून शांत होते. मग मनात येतं, मी चुकतोय का? तर मित्रांनो, होय, तुम्ही गुड मॉर्निंग पाठवण्यात चूक करताय. गुड मॉर्निंग पाठवण्यात नाही, तर ते पाठवताना तिला स्पेशल वाटेल असं काहीही न बोलण्यात येत असतं. मित्रांनो, हे बघा, मुलींसाठी मेसेज म्हणजे फक्त शब्द नसतात, ते भावनांचं कनेक्शन असतं. आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की गुड मॉर्निंग नंतर नेमकं काय येतं, असं काय बोलावं ज्यानंतर मुलींचा मूड फ्रेश होतो. गुड मॉर्निंग नंतर असं जेणेकरून बोला तिला वाटेल की हा वेगळा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नुसते टिप्स देणार नाही मित्रांनो, तर यातून तुम्हाला हे समजेल की तुम्ही तिच्या मेसेजसाठी, तिच्या मेसेज मागचं सायकोलॉजी काय असतं, संवादाची दिशा कशी वाढवायची, आणि ते छोटे छोटे मेसेज ते तिच्या मनात घर करतात, आणि ते मेसेज कसे तयार करायचे हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. एक गोष्ट सांगते, हा व्हिडिओ तुमचं चॅटिंग पूर्णपणे बदलून टाकू शकतो. पण मित्रांनो, तुम्हाला त्यासाठी एक गोष्ट मात्र करावी लागेल हां. तर ते म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला, तर मग आपण व्हिडिओला सुरुवातच करूया. आपली चूक होते कुठे? हां, अगदी बरोबर, आपण कुठे चुकतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपली चूक कुठे होते माहिती आहे का? आपल्याला तिचं मन जिंकायचं असतं, पण आपण सुरुवातच करतो एकदम कॉपी पेस्ट स्टाईलनी. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, टेक केअर, रोज तेच. आणि आपल्याला वाटतं मी तरी एफर्ट घेतोय ना रे. पण तुला सांगते, एफर्ट हे फक्त शब्द टाकणं नसतं. एफर्ट म्हणजे तिला वाटावं हा रोज काहीतरी नवीन 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 बोलत राहतो, काहीतरी नवीन मला पाठवतोय का, ती का रिप्लाय करत नाही. आपण काय करतो? स्टेटस चेक करतो, ऑनलाईन आहे का, मेसेज टाकतो गुड मॉर्निंग, मग असं वाटतं तिला ती चेंज झाली नाही आहे, ती फक्त रिपिटेशनला डिस्कनेक्ट होते. ती दिवसाची सुरुवात करते आणि तिला हवं असतं काहीतरी फ्रेश आणि सॉफ्ट आणि इमोशनल. मित्रांनो बघा, तेच रोजचे मेसेज, तेच टेम्पलेट, ह्या गोष्टी प्रेडिक्टेबल वाटायला लागतात, आणि इथंच दुसऱ्या मुलांशी तुमची तुलना सुरू होते. कोण अटेन्शन देतोय, कोण फनी बोलतोय, कोण तिच्या मनाचा अंदाज घेतोय. कधी विचार केलास, तू तिला मेसेज पाठवतोयस की तिला तू टच करतोयस? मनाला टच होणं म्हणजेच काय माहिती आहे? जेव्हा ती मेसेज वाचून हसते किंवा मनात म्हणते वा, हे काहीतरी वेगळं आहे. तो वेगळेपणा कुठून येतो? तर ते शब्द वेगळे असतात मित्रांनो. का नाही, ते भावना देणारे असतात. म्हणूनच पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत, गुड मॉर्निंग पाठवल्यानंतर तिला स्पेशल वाटेल असं काय बोलता येईल. तिला वाटेल की हा फक्त विश करत नाहीये, तर मला फील करतो. आता पुढच्या भागात पाहूया. ती सकाळी उठल्यावर काय शोधत असते तुझा मेसेजमध्ये, आणि तू तिला कसं देऊ शकतोस? गुड मॉर्निंग नंतर काय बोलावं? चला आता मूळ मुद्द्यावर येऊया. गुड मॉर्निंग पाठवणं अजिबात चूक नाही, पण तिच्या मनात भाव उमटवणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर ती फक्त नोटिफिकेशन नाही वाचत, ती फिलिंग शोधते. तर गुड मॉर्निंग नंतर काय बोलावं, असं काही छोट्या आणि पण खोल कल्पना दिल्या आहेत. नंबर 1, तिच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींवरून तुम्ही बोला. तिच्या आजूबाजूचं हवामान, तिची रोजची कामं किंवा तिच्या मूडबद्दल तुम्ही बोलू शकता. उदाहरणार्थ, गुड मॉर्निंग, आजचं आभाळ थोडं गोंधळलेलं वाटतंय, तुझं मन पण असंच काहीसं असेल का? यामुळे काय होतं, हा मेसेज तिच्या मनात विचार तयार करतो. हा फक्त विश करत नाही, म्हणजे तुम्ही गुड मॉर्निंग विश करत नाही, तो मला ऑब्झर्व करतोय. तर मित्रांनो बघा, नंबर 2, हसवणारी थोडी खोडकर ओळ, थोडी मस्करी, थोडा विनोद तिच्या दिवसाची सुरुवात हलकी करेल. उदाहरणार्थ, गुड मॉर्निंग, उठलीस का? की तू अजून उशीला मिठी मारून जगात हरवली आहेस? यामुळे काय होतं की ही प्लेफुल
टोन संभाषण सुरू होते आणि मुलींचा मूड हलका ठेवते. मनात नंबर 3 तिच्या मनात घर करणारी आठवण. तुमच्या दोघांमधील एखादा छोटा गोड क्षण आठवून तिला सांगा. उदाहरण म्हणजे गुड मॉर्निंग. अगं, काल तू अचानक हसली होतीस ना, ते आठवलं आणि सकाळ सुंदर झाली. यामुळे काय होतं, ती मेसेज वाचेल आणि तिच्या मनात येईल, हा माझ्या हसण्यालाही लक्षात ठेवतोय. नंबर 4 साधा पण खोल प्रश्न असा विचारा ज्यामुळे तिला विचार करायला वेळ मिळेल आणि ती जास्त बोलेल. उदाहरण गुड मॉर्निंग. कधी कधी असं वाटतं आपल्या आयुष्यात सकाळ म्हणजे काय असतं, तुझ्यासाठी असतं का नाही खास. मित्रांनो, यामुळे काय होतं की संवादाला दिशा देतं आणि तिच्या विचारांमध्ये तुम्हाला ते सामील करतं. नंबर 5 तिच्या मनासाठी एक सुरक्षित जागा. तिला हे जाणवून द्या की तुम्ही तिच्यासोबत आहात, मग ती कशीही असो. उदाहरण गुड मॉर्निंग. आज जर खरंच तुझं मन गोंधळलेलं असेल तर सांग, ऐकण्यासाठी मी इथेच आहे. यामुळे काय होतं, हा मेसेज ती रिप्लाय न केली तरी तिला आठवतो आणि तिला वाटतं, अरे हा मला किती समजून घेतो. तिला फील करायला लावणं. हे सगळं वाचताना तुम्हाला वाटेल, हे असं बोलणं खरंच तिला भावेल का? तर हो, ती रिप्लाय कधी कधी उशिरा करेल, पण तिला मेसेज आठवेल. ती एक दिवस म्हणेल, तू वेगळा आहेस कारण तू फील करून बोलतोस. आणि जर या मेसेजपैकी कुठलाही तुम्हाला आपला वाटला, तुम्हाला वाटेल हो मी असं काही बोलू शकतो, तर एकदा व्हिडिओ लाईक करून ठेवा. कारण अशा छोट्या भावना विसरायला आपण माणसं फारच लवकर शिकतो. पण इथं आपण त्या लिहून आठवतो. इमोशनल कनेक्ट कसं करायचं, तिला फील करायला लावणं म्हणजेच फक्त सुंदर शब्द वापरणं नव्हे, तर त्या शब्दामागचं खरं मन देणं. इमोशनल कनेक्ट तेव्हा तयार होतो जेव्हा तुम्ही फक्त विश करत नाही, तर ती कशी आहे, काय अनुभवते, तिचं मन काय म्हणतंय याची देखील तुम्ही दखल घेता. कल्पना तुम्ही तिला व्यक्त करता. चला तर मग हे इमोशनल कनेक्ट तयार करण्याचे काही बारीक पण पॉवरफुल टप्पे पण आपण इथे बघूया. नंबर 1 ती विचार करत असलेल्या गोष्टींना स्पर्श करणे. तिच्या मनात चाललेल्या विचारांशी किंवा अनुभवांशी स्वतःला जोडून घ्या. उदाहरण, कधी कधी असं वाटतं की आपण दोघे एकाच वेळी वेगवेगळ्या जागांवरून एकसारखं काहीतरी अनुभवतोय का. यामुळे काय होतं, हे वाचून तिच्या मनात नकळत एकच विचार येतो, हा माझ्याशी जोडला गेलेला आहे. नंबर 2 तिला विचारणं, पण उत्तराची अपेक्षा न ठेवता. तिला चांगलं वाटेल असं काहीतरी सांगा, पण तिच्याकडून लगेचच उत्तराची अपेक्षा ठेवू नका. उदाहरण म्हणजे आजचा दिवस तुझ्यासाठी भारी होणार का, ते मलाही माहीत नाही पण असं वाटतंय. यामुळे काय होतं, हे ऐकून ती भावनेने कनेक्ट होते. तिला वाटतं हा माझ्यासाठी मनापासून काही बोलतोय. रिप्लाय नाही दिला तरीही. नंबर 3 भविष्यातील कल्पना शेअर करणं. तुमच्या दोघांच्या भविष्याबद्दलची एक गोड कल्पना शेअर करा. उदाहरण म्हणजे गुड मॉर्निंग. कधी वाटतं एक दिवस असा येईल जिथं सकाळच्या तिच्या गुड मॉर्निंग शिवाय अपूर्ण वाटेल. यामुळे काय होतं, हा इमॅजिनेशनचा इमोशनल टच कनेक्शन तयार करतो. ते जास्त क्लोज आणि पर्सनल वाटतं. नंबर 4 तिचं अस्तित्व सुंदर वाटतं. हे अप्रत्यक्षपणे सांगणं. तिच्या अस्तित्वामुळे तुम्हाला कसं फील वाटतं हे सांगा, पण थेट तिची स्तुती करण्याऐवजी भावना व्यक्त करा. उदाहरण म्हणजे तुझ्यासोबत बोलणं म्हणजे आयुष्यात काही मिनिटं थांबतात आणि एकदम शांत असं वाटतं. यामुळे काय होतं, हा संभाषणाचा फील बदलतो. आता हा रॅन्डम टेक्स्टिंग राहत नाही, तर एक इमोशनल संभाषण होतं. भावना महत्त्वाची आहे. तसं बघितलं तर हे शब्द साधारण आहेत, पण कनेक्ट हे भावनिक पातळीवर होतं. तिला काय वाटतंय हे विचारणं नाही, तर तिला वाटतंय असं वाटणं ही खरी गोष्ट असते. आणि जर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठला तरी विचार, एक मेसेज किंवा एक भावना तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, एक वाक्य तरी लिहून ठेवा. कदाचित तुम्ही लिहिलेलं ते वाक्य तिच्यासारख्या कोणाच्या तरी मनात नक्कीच घर करेल. कधी कधी वाटतं आपण खूप काही बोलतो, पण ती फक्त एकच ओळ लक्षात ठेवते. जिथे तिला वाटतं हां मला खरंच समजतो, तसं व्हिडिओतूनही तुम्हाला किती टिप्स मिळाल्या हे कदाचित लक्षात राहिलं नसेल.
आणि राहिलं पण जर एक तरी वाक्य तुमच्या मनात खोलवर उतरलं असेल तर त्या भावनेसाठी एकदाच व्हिडिओला नक्की मित्रांनो लाईक करा. आणि आपण अशाच अजून मनातल्या गोष्टींवर बोलण्यावर, तिच्या हसण्यातील शांततेवर आणि नात्यांच्या अनकही लाटांवरचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.